तर हे आपण तेल पहिल्यांदा टाकतोय या आपल्या मटणावरती. आहा, आवाज बघा कसला भारी येतोय. हे सगळं करायचं आहे मिक्स. हा, ह्याचा कलर इतका भारी आलाय ना. चला मटक्याला मस्तपैकी सगळीकडे तेल असं. ही रेसिपी बनवताना मी पाण्याचा जरा पण वापर केलेला नाहीये, तर हे ऑप्शनल आहे. हे मी टाकतो आहे, तूप टाकतोय. हे गेलं झाकण. बघूया काय झालंय ते आपलं टेंटेड आहे. आणि आता मी कॅमेरा पकडतो आणि टेस्ट करून सांगणार का आपल्याला संदेश. छान असा मस्तपैकी टेबल सजलेला आहे. तर यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आजचा जो ब्लॉग असणार आहे तो थोडासा टेस्टी ब्लॉग असणार आहे, म्हणजेच रेसिपीचा ब्लॉग असणार आहे. बरेच दिवस नॉनव्हेज खायची इच्छा होती, तर बोलो आज नॉनव्हेजचंच काहीतरी बोलो एक पदार्थ बनवूया. आणि मला बरेच दिवसापासून एक पदार्थ मात्र खायची खूप इच्छा होती, ती म्हणजे चंपारण मटण. तर तीच आपण ना आज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या घरी, ती पण या मटक्यामध्ये. कारण की या मटक्यामध्येच ती बनवली ना की त्याची टेस्ट जरा चांगली होते आणखीन. तर चंपारण मटण बनवण्यासाठी आपण काय काय वापरणार आहे ना, तर ते तुम्हाला ना मी एक एक गोष्ट दाखवत होती. चंपारण मटण तर आपल्याला बनवायचं आहे, तर त्यासाठी ऑफकोर्स मटण तर लागणारच आहे. तर मी इथे घेतलेलं आहे 1 किलो फ्रेश असं मटण घेतलं आहे. आणि हे मस्तपैकी छान असं धुवून देखील घेतलेलं आहे. त्यानंतर इथे हे घेतलेलं आहे मटकं, ज्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे आपलं चंपारण मटण. आणि इथे आहेत हे सोललेले कांदे आहेत. खडे मसाले घेतलेले आहेत. तर खडे मसाल्यामध्ये आपण घेतलेलं काय काय आहे, तर इथे आहे ही हिरवी इलायची, ही आहे काळी इलायची, त्याच्यानंतर आहे दगडफूल, जावित्री, चक्रीफूल, त्यानंतर ही काळी मिरी, हे आहेत मखाणे, हे आहे लवंग, दालचिनी, लाल मिरच्या, धणे आणि तमालपत्र. तर हे सगळे मसाले आहेत ना, आपण आहे ना ह्याची पावडर करणार आहे. आणि ह्याचा पुढे काय काय उपयोग होणार आहे ना आजच्या या आपल्या रेसिपीमध्ये, तर हे तुम्हाला ना पुढे कळेल. आता हे मसाले तुम्हाला दाखवले, तर ह्या मसाल्यांमध्ये ना काही मसाल्यांचा आपण वापर करून ना ह्याची बनवायची आहे पावडर. आणि बाकीचे जे उरलेले आहेत ना, त्याचं पुढे काय करायचं ना, ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगतो. तर आता आपण काय करूया, ह्याची पावडर बनवायला घेऊया. म्हणजे आपला तयार होईल गरम मसाला, जो आपल्याला घरासाठी पण भाजून घ्यायचा आहे आणि ह्याची फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे. चला, मसाले आपले चांगले भाजून झालेत. आता आपण हे काढूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ह्याची आहे ना चांगली बारीक पेस्ट करून घेऊया. चला, मसाले गरम आहे. तुम्हाला सुरुवातीला दाखवलं की हे आपण सोललेले कांदे घेतलेत. तर हे 6 कांदे घेतलेत. तर त्याचे ना आपल्याला ना बारीक बारीक आहे ना, असे उभे असतात ना, तसे आपल्याला कटिंग करून घ्यायचे. तर मी हा माझा फूड प्रोसेसरमध्ये ह्याला कट करून घेतो. इथे पहिला मी ट्राय करून बघितला की माझ्यापासून होते की नाही. आता आपण ह्याला बारीक करून घेऊया. चल बघूया कांदा आपला कसा कट झालाय. ओहो, जसा हवा होता ना असा मस्तपैकी. हे बघा, आपल्याला असा कांदा कटिंग करून हवा होता. आता मी जर कापायला गेलो असतो तो खूप वेळ गेला असा, म्हणून फूड प्रोसेसर काढला. आपला गरम मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर आपले कांदे देखील कटिंग करून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, एका या भांड्यामध्ये ना तेल काढून घ्यायचं आहे आणि हे तेल आहे ना गरम करून घ्यायचं आहे. मी फर्स्ट टाइम बनवतो ही, मला माहिती नाही की कशी होणार आहे. पण ठीक आहे, अशा नवीन नवीन डिशेस असतात ना, त्या ट्राय करायला खूप आवडतं. ॲक्च्युली कुकिंग मला खूप आवडतं. परफेक्ट जमत नाही मला, पण मी बनवण्याचा प्रयत्न करतो. तेल एवढं घेतलेलं आहे. तर हे आता आपण तेल काय करूया, गरम करून घेऊया. हा गॅस केला मी ऑन. चला, आपल्या इथे तेल पण मस्तपैकी गरम झालेलं आहे. मसाले रेडी आहेत, कांदे रेडी आहेत. आणि ना आता आपण आपल्या पुढची जी स्टेप आहेत ना त्या करायला घेऊया. तर इथे हे मी मगाशी जे तेल ठेवलेलं आहे ना गरम करायला, जास्त पण एकदम ह्याचा धूर होऊ द्यायचा नाहीये, पण चांगलं कडक तापलं पाहिजे. तर हे आपण तेल पहिल्यांदा टाकतोय या आपल्या मटणावरती.
आहा, आवाज बघा कसला भारी येतोय. क्या बात आहे. त्यानंतर आपण टाकतोय जो आपण घरी आत्ता बनवलेला हा गरम मसाला थोडासा टाकणार आहे. लाल तिखट मसाला. ही रेसिपी कशी थोडीशी तिखट असते ना, त्यासाठी. त्यानंतर टाकतोय आपण हळद. मी सर्व अंदाजाने टाकतोय. त्यानंतर आपण टाकणार इथे भरपूर साऱ्या ह्या लाल मिरच्या टाकणार आहे. त्यानंतर आपण हे स्टार फूल टाकतोय. त्यानंतर दालचिनी. त्यानंतर आपण 4 ते 5 टाकतोय आपण इथे हिरव्या इलायची. त्यानंतर एक काळी इलायची, तेजपत्ता आणि हा भरपूर सारा कांदा. आणि सर्वात मोठं कठीण काम ते म्हणजे मीठ टाकणं. तर मीठ हातानेच टाकायची मला सवय आहे. तर हे गेलं मीठ. त्यानंतर मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च. वाव, डिशमध्ये ना या रंग भरपूर आहेत. ही गेली काश्मीरी लाल मिर्च. आणि माझा आवडता चिकन आणि मटन मसाला तो म्हणजे खामकर बंधू. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला ना हे सगळं करायचं आहे मिक्स. चांगलं मटणाला लागलं पाहिजे. कलर बघा कसला भारी झाला आहे. आणि जो आपण गरम मसाला जो घरच्या घरी रेडी केलेला ना, हा हा, त्याचा सुगंध इतका जबरदस्त येतोय ना. तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हा हा, ह्याचा कलर इतका भारी आलाय ना. चला, हे प्रॉपर असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण करायला घेऊया आपली पुढची स्टेप. तर नेक्स्ट स्टेप आपली अशी आहे की आपण जे तेल घेतलेलं ना ते आपण तेल टाकतोय ह्या मटक्यात टाकतोय. आणि ना मटका आहे ना पूर्ण असा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे ना मटक्याच्या ना आजूबाजूला ना सगळीकडे हे तेल लागलं पाहिजे. चला, मटक्याला मस्तपैकी सगळीकडे तेल असं आतून व्यवस्थित लागलं गेलं आहे. आता ह्यामध्ये आपण भरणार आहोत आपलं जे मटण आपण तयार केलेलं आपल्या मसाल्यांनी. ते आता आपण मटण यात भरायला घेऊया. चला, हे मटण आपण या मटक्यामध्ये भरून घेऊ. ही रेसिपी बनवताना मी पाण्याचा जरा पण वापर केलेला नाहीये. क्या बात है. ह्या रेसिपीची ॲक्च्युली खरी टेस्ट आहे ना ही ह्या मटक्यामध्येच येणार. मला वाटलं 1 किलो बसणार नाही, पण बसलं. क्या बात है. वा, सगळं मटण मस्तपैकी मटक्यात गेलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 किलो आपण बनवू शकतो. मी जेव्हा केव्हा घरी मटण वगैरे बनवतो ना, तेव्हा ना मी एक गोष्ट त्या मटणामध्ये नेहमी टाकतो. आता ह्या मटणामध्ये हे जास्त करून राईच्या तेलामध्येच हे मटण वगैरे बनवतात. पण आहे ना मी आहे ना एक तर साधं तेल टाकलेलं मगाशी. पण मी याच्यात एक गोष्ट अशी टाकणार आहे जी मला मटणामध्ये लागते. तर हे ऑप्शनल आहे. हे मी टाकतो आहे तूप टाकतोय. पण ह्यानी तुपाने टेस्ट मस्त होईल. क्या बात आहे. तर हे गेलं तूप. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कारण की जे आपण मटक्याच्या वरती जे झाकण लावणार आहे ना त्याला हे पिठाच्या गोळ्यांनी कवर करायचं आहे. तर त्यासाठी मी पिठाचा गोळा बनवून घेतो आहे.
चला फायनल स्टेज. हे गेलं झाकण आणि आपण हा जो पिठाचा गोळा बनवलेला ना त्यांनी आपण हे जे झाकण आहे ना हे कव्हर करणार आहोत. यासाठी आपण तो पिठाचा गोळा बनवलेला. तर हा असा पूर्ण जे झाकण आहे ना वरचं ते कव्हर करणार आहोत. चला पूर्ण झाकणाला आणि आपण मटकेला असताना ना पिठाने पूर्ण कव्हर केलेलं आहे. पण आपल्याला ना वाफ जाण्यासाठी ना असं ना होल करावं लागेल कुठेतरी, म्हणजे जेणेकरून ना वाफ निघून जाईल. चला गॅस मी केला आहे ऑन आणि आपल्या सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्या आहेत. गॅस मी एकदम मीडियम ह्याच्यावरती ठेवलेला आहे आणि आता आपल्याला 1 तास तरी वाट बघायची आहे. कारण की हे एकदम कसं मीडियम स्लो त्याच्या हिशोबाने त्याला कुक होऊ द्यायचं आहे. आणि नंतर आपण 1 तासाने बघू ह्याचा काय झालंय, कशी तयार झाली आहे आपली चंपारण मटन रेसिपी. चला गॅस केलाय बंद आणि आता आपल्याला बघूया काय झालंय ते आपला. 1 2 3 येस. आतून आवाज येतोय, आवाज येतोय बघायचा तुम्हाला. जरा माईक घेऊन जा तुझ्यावर. आतून आवाज येतोय यार. गरम आहे जरा. हा सुगंध तर इतका भारी येतोय ना. 1 2 3 टॅन. हो हो. चला ह्यात अजून जाईल थोडंसं घी. मला घी जरा जास्तच आवडतं त्यामुळे मी घी टाकतोय. फायनल आपण टाकणार आहोत ही कोथिंबीर. क्या बात आहे. आणि हिला करायची मस्तपैकी मिक्स. चला चंपारण आपलं मटण इथे रेडी झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ना तूप ॲड केलेलं, कारण की ना मला मटणासोबत आहे ना म्हणजे तूप असेल ना तर मला खूप आवडतं. हे ॲक्च्युली कसं राईच्या तेलामध्ये बनवलं जातं, पण मी तेलसुद्धा टाकलं आणि तूपसुद्धा टाकलेलं आहे. आणि ह्याचा कलर जर तुम्ही बघतील ना आता मटण बघा कसं प्रॉपर शिजलेलं आहे. तर आत्ता ना जो तुम्ही हे जे शॉट बघतात आहे ना 1-2 शॉट जे आता कोणी घेतलेले आहेत तर आपण हे त्यांनाच देणार आहोत खायला. तर आपल्याकडे एक आता तुम्ही बघा, मी त्याला पहिला देतो आणि त्याच्याकडनं आपण रिव्ह्यू घेऊया की हे आजचं जे मटण आहे ना आपलं चंपारण मटण ते कसं झालं आहे. तर तो सांगेल तिथपर्यंत तो कॅमेराने शूट करेल हे थोडेसे शॉट. चला आता आपण ह्या प्लेटमध्ये काढूया. आणि आता मी कॅमेरा पकडतो आणि टेस्ट करून सांगणार आपल्याला संदेश. नमस्कार नमस्कार. खास दादाने बनवलेलं चंपारण मटण चंपारण मटण मी खाणार आहे. कारण मी कोकणातलं असल्यामुळे येस. नॉनव्हेज आमच्याकडे मटण म्हणू नका, मच्छी म्हणू नका, सुरूच असतं काही ना काही.
तर शिजले कसं सांग मला पहिला. शिजलं एकदम मस्त आहे बघा, सॉफ्ट झालंय. हे बघा, हे मटण असं तुटतंय म्हणजे विरघळतंय, असं विरघळल्यासारखं झालंय, तर प्रॉपर शिजलंय. आता हे आपण मस्तपैकी थोडस मसाल्यामध्ये, मसाला ऑलरेडी लागलाय त्याला, तूप टाकलंय, तुपाचा वास आणि जे काही मसाले टाकलेत ते मसाल्याचा अरोमा येतोय. स्पेशली मिरची वगैरे, बेडगी मिरची वगैरे, हा लालवाली. मटण पण सुरेख मस्त शिजलंय. मुळात ह्या भांड्याला न उघडता मटण शिजवणं खूप चॅलेंज असतं, पण हे शिजलंय. बऱ्याच वेळा आपण गॅस फ्लेम वगैरे मोठी करून त्या चुलीवर असतो. तोच एक माझ्यासाठी मोठा टास्क होता की आपण कुकरमध्ये 5 शिट्या घेतल्या की आपल्याला समजून येतो, पण ह्यामध्ये कसं ते करणार आहे. तर हा असा माझा पहिला प्रयत्न होता. एक नंबर झाला होता. स्मोकी फ्लेवर आहे. मातीच्या भांड्यातलं म्हणतात ना, पूर्वीची माणसं म्हणायची, मातीच्या भांड्यातलं जेवण अप्रतिम होतं. जे काय आहे बनवलंय ते भारी बनवलंय. मी बोटं चाटून चाटून खातोय म्हणजे बघा, जबरदस्त. तेल पण भारी सुटलं, तिखट वगैरे, मीठ वगैरे बरोबर, चव अप्रतिम झाली, अंदाजाने टाकलंय. तर संदेशनी तर टेस्ट करून सांगितलंय, पण कसं आहे आता मी पण टेस्ट करून बघतो. का माहिती, संदेश आला तर संदेशनी मुद्दामून बोलत असेल चांगलं झालंय, पण आपण पण टेस्ट करून बघूया म्हणजे आपल्याला समजेल. कारण की ह्या चॅनलवरती तुम्हाला माहिती आहे जी काही डिश बनते त्याचा आपण हॉनेस्ट रिव्ह्यू देतो की खराब तर खराब, खारट तर खारट, तिखट तर तिखट, जसं आहे तसं. तर आता मी पण टेस्ट करून बघतो. शिजलंय चांगलं. आणि मसाले जे आपण, मसाल्याची जी पावडर केलेली पहिला, मस्त झालं, आवडलं. म्हणजे हा जो प्रयत्न केला तो यशस्वी झालेला आहे आणि पहिल्यांदाच बनवलंय. आणि संदेश बोलल्याप्रमाणे ते मटक्यामध्ये ना, ते कधी शिजणार काय शिजणार ह्याचा आम्हाला अंदाज नव्हता प्रॉपर. कारण की कसं कुकरमध्ये जेव्हा बनवतो ना तेव्हा कुकरमध्ये समजतं की 4 शिट्या झाल्या, 3 शिट्या झाल्या, बंद करायचं वगैरे, पण मटक्यामध्ये कसा तसा पहिल्यांदाच असा हा प्रयत्न होता ना, तर त्यासाठी. पण चंपारण मटण मटक्यामधलं स्पायसी विथ घी एक नंबर. तर हा आहे दुसरा दिवस. तर तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ. काल आपण काय बनवलेलं, तर आपण काल बनवलेलं चंपारण मटण बनवलेलं, पहिल्यांदाच बनवलेलं. मला कसं कुकिंगची ना खूप आवड आहे, तर मी ना असं काही ना काही जर नवीन डिश असेल ना तर ते मला बनवायला आवडतात. आणि ना मी स्वतः न खाता, म्हणजे नॉनव्हेज वगैरे मी जास्त नाही खात, पण मला बनवून दुसऱ्यांना वाढायला खूप आवडतं. तर काल तसाच प्लॅन होता. तर चंपारण मटण बऱ्याच दिवसापासून बनवायचं होतं आणि ते पण मटक्यामध्ये. मटकं मी घेऊन आलेलो, खूप अगोदर घेऊन आलेलो, आणि त्याला 2 दिवस मस्तपैकी म्हणजे चांगलं पाणी बिणी लागलं पाहिजे तर पाण्यात ठेवलेलं. त्यानंतर त्यामध्ये एकदा भात बनवला, तर त्यामध्ये मटकं चांगलं तयार झालं. कारण की मटकं कसं गॅसवरनं पटकन गरम होत नाही. मी ह्या अगोदर पण खूप डिशेस बनवलेल्या आहेत. मग काल एकदम परफेक्ट मटकं ते बोलतात ना, एकदम कुकिंगसाठी रेडी झालेलं. ते आपले संदेश साहेब आपले आलेले, फॅमिली सोबत, कुटुंबासोबत ते इथे मुंबईला आलेले, त्यांचं घर इकडे, तर ते आपल्याला देखील भेटायला आले. मग त्यांना देखील टेस्ट करायला सांगितली आणि खास त्याच्यासाठीच बनवलेलं ते, तो येणार होता म्हणून. मला पण खूप आवडलं, कारण की मी ह्या ब्लॉग चॅनलवरती ना मी नेहमी जर जसं असेल ना जे पण, तर ते मी सांगतो. कारण की मटक्यामध्ये बनवलं ना, तर त्यामुळे त्याच्यामध्ये तो फ्लेवर येत होता. आता त्याच्यामध्ये कसं राईच्या तेलामध्ये बनवतात. आणि हो, बाय द वे त्याच्यामध्ये मी एक गोष्ट ऍड करायची विसरलो, त्यामध्ये ना अख्खे लसूण टाकतात, तर ते मी विसरून गेलो. तर ठीक आहे, आता काही ना काय होतं, पण आपण कसं ह्या ज्या रेसिपीज आहेत ना, आपण आपल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतो. तर ते मला खूप आवडतं हे सर्व बनवण्यासाठी. संदेश आला होता, पण संदेशशी कसं आम्ही लवकर ब्लॉग संपवला, कारण की त्याच्याशी गप्पा मारण्यातच आमचा पुढचा टाइम निघून गेला. त्यानंतर आम्ही काय व्लॉग शूट केला नाही. पण तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. माझा प्रयत्न कसा वाटला आणि तुम्हाला कुठल्या डिशेसचा व्लॉग आपल्या चॅनलवरती पाहिजे, शिकायला जर ती गोष्ट मजा येते, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता कसं 2025 संपतोय, 2026 येतोय. 2026 मध्ये आपण काय प्लॅन केले पाहिजेत आपल्या ब्लॉग चॅनलवरती, ज्याच्यामध्ये मला तुमच्याशी देखील इंटरॅक्ट करता येईल. म्हणजे जे पण आपले सबस्क्रायबर, फॅमिली मेंबर्स आहेत. आतापर्यंत कसं होतं की ब्लॉगिंग मध्ये ना फक्त हा ब्लॉगर दिसतो, एक व्हिडिओ शूट करणारा दिसतो, पण मला तुम्हाला घेऊन काहीतरी इंटरॅक्ट आपण झालो पाहिजे, कनेक्ट झालो पाहिजे. तर त्यासाठी मला आणखीन प्रयत्न करायचे. तर तुम्ही मला असं काही आयडिया असेल ना की आपल्या सबस्क्रायबर सोबत आपण काय असं करावं, तर ते देखील मला कमेंट करून सांगा. मस्त आपल्याला काहीतरी असं नवीन काहीतरी आपण या ब्लॉग चॅनलवरती
करण्याचा प्रयत्न करू. फॅमिलीज असतील, कुटुंब असतील, तर जे काही असेल ना तुमच्या मनात आयडिया असेल ना तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा. आपण ते करण्याचा देखील प्रयत्न करू. म्हणजे व्लॉगर तर व्लॉगर असेल आणि तुमचं देखील इंटरॅक्शन असेल त्यामध्ये. तर असं काही जर तुमच्या डोक्यात कल्पना असेल ना तर ती मला कमेंट करून नक्की सांगा. ती मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन. आणि भेटूया आपण काय नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर आणि हो आपली काळजी घ्या.